नमस्कार बहिणींनो, लाडक्या बहिणीच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. योजनेचा हप्ता लवकरच जमा होईल, परंतु त्याआधी काही गोष्टी नीट समजून घ्या. कोणत्या आहेत त्या गोष्टी हे सांगतो, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा हप्ता पुढील 8 दिवसात जमा होईल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. म्हणजे मी आधीच सांगितलं तसं हा हप्ता साधारणतः 24 फेब्रुवारी नंतर जमा केला जाऊ शकतो. मित्रांनो, सध्या अर्जांची फेरतपासणी सुरू आहे. आतापर्यंत या योजनेतून जवळपास 5.5 लाखांपेक्षा जास्त अर्ज बाद केले आहेत आणि त्यामुळेच हप्ता वितरणासाठी थोडा उशीर होणार आहे. ज्या महिला पात्र असतील फक्त अशा महिलांनाच या योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. अपात्र झालेल्या महिलांना यावेळेस लाभ दिला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्या बहिणी अपात्र आहेत याची चर्चा आपण आधीच्या व्हिडिओमधून केली आहे मित्रांनो, तो पाहून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता उपमुख्यमंत्री नक्की काय म्हणाले ते जाणून घेऊयात. त्याच्यातून लाडकी बहीण योजनांनी किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. मी आशा करतो या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.